नगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेत। आता मैदानामध्ये खरं युद्ध सुरू झालेलं आहे। राज्य स्तरावर युती आघाडी असलेले राजकीय पक्ष बुलढाण्यामध्ये एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्यानं बुलढाण्यातली राजकीय दंगल रंजकदार आणि चुरशीची ठरणार असल्याचं दिसतंय। बुलढाण्यात राजकीय दंगल पेटली। बुलढाण्यात महायुतीमध्येच संघर्ष। भाजप आणि शिवसेनेत रंगणार लढत। भाजपाला राष्ट्रवादीची साथ, शिवसेना मात्र स्वबळावर। बुलढाणा नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये एकत्र असलेले शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकमेकांच्या विरोधात दंड थोपटतायत। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांच्या पत्नी पूजा गायकवाड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदेंच्या पत्नी अर्पिता शिंदे या नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरून एकमेकांच्या विरोधात निवडणुकीमध्ये उभ्या आहेत। भाजपसोबत राष्ट्रवादी आणि इतर मित्रपक्ष आहेत, तर शिवसेना मात्र स्वबळावर लढते आहे। शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अर्ज आज शिवसेना पक्षाच्या वतीने सौ पूजाताई संजय गायकवाड यांचा आज अर्ज दाखल झालेला आहे। पक्षातर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आम्ही आजच्या क्षणापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या युतीची वाट पाहिली। त्यांच्यासमोर फक्त नाक रगडण्याचं आमचं बाकी होतं, एवढे आम्ही प्रयत्न केले। महायुती नसून आमची युती आहे आणि भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी अजितदादा आणि आठवले RPI अशा प्रकारची आमची या ठिकाणी युती झालेली असून यामध्ये आम्ही जवळपास नगराध्यक्षासहित संपूर्ण जागा या ठिकाणी लढतो आहे। इकडे महाविकास आघाडीमध्ये देखील तशीच काहीशी स्थिती आहे। राज्यात काँग्रेस वंचितची युती घोषित झाली, मात्र बुलढाणा येथे काँग्रेस आणि वंचितचे उमेदवार स्वतंत्रपणे एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत। जवळपास तर युती संपुष्टात आलेली आहे, कारण की त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, कुठल्याच प्रकारची चर्चा केली नाही। वारंवार आम्ही त्यांना संपर्क साधला, त्यांनी कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद दिला नाही। त्यांचे ज्या काही इथले प्रमुख लोक आहे, शहराध्यक्ष असतील, इथल्या त्या सविता मुंडे असतील, मागचे विधानसभेचे वाघोदे भाऊ उमेदवार असतील, आम्ही त्यांच्यासोबत संपर्क केला तरी त्यांनी आमच्या संपर्काला प्रतिसाद दिला नाही। सर्व जागेकरता आम्ही प्रदेश कमिटीचे अध्यक्ष त्याचबरोबर राहुलजी बोंद्रे यांच्यासोबत आम्ही चर्चा केलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी आमची युती कायम आहे, आमची युती तुटलेली नाही आहे। प्रसार माध्यमामध्ये ज्या काही बातम्या व्हायरल होत आहे की काँग्रेसची आणि वंचितची युती तुटली, तर या ठिकाणी आमची युती तुटलेली नाही आहे, आम्ही काँग्रेस सोबत आहोत। एकंदरीत बुलढाणा येथे राज्यात युती आणि आघाडीत असलेले पक्ष हे एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्यानं राजकीय पटलावर वेगळंच चित्र निर्माण झालंय। त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार एवढं मात्र नक्की। संदीप शुक्ला, लोकशाही मराठी, बुलढाणा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।